माघार घेतली? अरे मी प्रेस कशाची घेतली आता? माझा अर्ज भरला जाणार नाही इथपर्यंत माझी मी भूमिका जाहीर केलेली आहे. मी बघू, मी फोन करेन, सांगेल तुम्हाला, दिसेल तिथं किंवा नाही दिसेल. मी सांगितलं ना प्रेसमध्ये आता सगळ्यांची सांगितले. सीएम आहेत, डेप्युटी सीएम एकनाथरावजी शिंदे आहेत, उदयजी सामंत आहेत, अगदी धनंजयजी मुंडे आहेत, बर्निमा मात्र प्रत्यक्षात आलेले आहेत. तुम्ही वारंवार लढायचं म्हणत होता पवारांच्या विरोधात. तिसऱ्या दिवशी त्यांना दुखलं होतं, साऱ्या जनतेला दुखलं होतं, सामान्यांना दुखलं होतं. आज तुमच्यावर दबाव टाकला म्हणून तुम्ही? अजिबात नाही दबाव वगैरे. दबावाला झुगारणारा लक्ष्मण हाके आहे. लक्ष्मण हाके महाराष्ट्राला काय आहे माहित आहे, पण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर एक महिला नेतृत्व बसलेलं आहे आणि एका अपघाती दुःखद निधनानंतर बसलेलं आहे. ही भावना आहे ना, त्यामुळं ही निवडणूक म्हणजे अंतिम असं नाहीये ना. अनेक निवडणुका सुद्धा समोर आहेत आणि अजून पुढे काळ भरपूर आहे ना. गेल्या महिनाभर ही भावना का नव्हती? ही भावना होतीच, ही भावना आजपर्यंत होती. थेट पवारांना चॅलेंज करत होता. गेल्या का करू नये? सांगत होता नाही लोकशाहीमध्ये आज माघार का घ्या? अरे राजा हो, लोकशाहीमध्ये व्यक्त होण्याचा अधिकार काढून घेताय का तुम्ही आमचा? म्हणजे आम्ही बोलू नये असं तुमचं काय म्हणणं आहे का? आणि मी कुठलं एखादी शब्द बोलत असेल, एखाद्या वरिष्ठांच्या विनंतीला मान देत असेल, तर ह्याच्यामध्ये एवढं राग आणि एवढा द्वेष दाखवण्याचं काय कारण आहे? महिनाभर म्हणजे लोकशाहीने अधिकार दिला नाही का मला? लोकशाहीनं झाले प्रश्न मी आक्रमक बोलू? एक प्रश्न शेवटचा की तुम्ही बारामतीचा विकास झाला ना हे मुद्दे मांडले. प्रश्नच नाही. लोक तुमच्या मी आता म्हणलं का झालाय लोकांना विश्वास दादा हो, मी आता म्हणलं का झालाय? अचानक येऊन का? अरे तुम्हीच म्हणताय सहानुभूतीची लाट आहे. हाके साहेब तुम्ही कसं दोन्ही बाजू तुम्ही बोलताय? प्रश्न असा आहे, तुम्ही आता मुद्दा मांडला ना सहानुभूती, एक महिला उपमुख्यमंत्री पदावरती बसले, पण तुम्ही वारंवार विधानं केली की ते तिसऱ्याच दिवशी बसल्या, त्यावेळेस कोटा नव्हता का? म्हणजे लोकशाहीत मी व्यक्त नाही व्हायचं? जरूर माझे अधिकार काढून घेतले तुम्ही. अरे अचानक म्हणजे राजकारणामध्ये भूमिका घेत नाहीत लोक. एका कार्यकर्त्याने भूमिका घेतली तर तुम्ही एवढं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय. महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात लोक युटर्न घेत नाहीत. यशवंतराव चव्हाणांपासून लोकांनी युटर्न घेतलेले आहेत. किती उदाहरणं सांगू तुम्हाला मी? काय दबावाचा प्रश्न येतो कुठं? दबावाचा काय मी बोललो दबाव आहे माझ्यावर? मी एवढं म्हणतोय की मला रिक्वेस्ट केली, वरिष्ठांनी रिक्वेस्ट केली, निर्णय प्रक्रियेमध्ये असलेल्या, राजसत्तेमध्ये अंतिम पदावर बसलेल्या माणसांनी जर मला कॉल केला असेल, माझे प्रश्न जर काही सुटत असतील, माझ्या डेलिगेशनला ते निमंत्रण देत असतील, तर मी का त्याच्यावर विचार करू नये? तर मी भांडत राहावं अशी तुमची भूमिका आहे? संघर्ष चालू राहील. आमच्या शोषितांचे, वंचितांचे, पीडितांचे जर प्रश्न सुटत नसतील, महाराष्ट्राच्या बजेटरी सेशनमध्ये 0.5% जास्त तरतूद होत नसेल, आम्ही बोलायचं नाही. मी एखादं डेलिगेशन घेऊन गेलो म्हणजे मी त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज केलं असं तुमचं म्हणणं आहे? मी ताईंना पाठिंबा दिला, एका महिलेला पाठिंबा दिला, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या एका महिलेच्या रिक्वेस्ट कॉलला मी सकारात्मक प्रतिसाद दिला. याच्यातून मला खलनायक ठरवताय तुम्ही? बारामतीचे काय प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पुढे तुम्ही अरे मी आंदोलक म्हणून कार्यकर्ता म्हणून लोकशाहीमध्ये विरोधकांनी बोलायचं नाही, विरोधकाची स्पेस भरून नाही काढायची, सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला बळी जायचं असं तुमचं म्हणणं आहे? जसं आता सुनेत्र पवार तुमच्याकडे विनंती त्यांनी केली की बाबा बेनिवृत्तीसाठी, तर बारामतीचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही पुढे सुनेत्र पवार आम्ही विनंती करू, अर्ज करू. नाही प्रतिसाद मिळाला, त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आंदोलन करण्याचा मार्ग काय? आम्हाला काय त्यांनी काय बंदी घातली का? कुणी? लोकशाही सिस्टीम पत्रकारांनी समजून घेतली पाहिजे. एखादी मूव केली म्हणजे आरोपी ठरले असं कोणी सांगितलं लोकशाहीमध्ये? तुम्ही निवडणुकीतून माघार घेतली आहे, सुनेत्रा वहिनींच्या पत्राला फिरणार आहात का बारामतीत? हे बघा, ते मी ठरवेन. माझा आत्ताचा विषय काय आहे की मी अर्ज भरत नाहीये, हे वास्तव आहे. फिरायचं का नाही फिरायचं ते मी सांगेन ना तुम्हाला. मी आंदोलक आहे. माघार घेतली? अरे मी प्रेस कशाची घेतली आता? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.